निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या द्वारे 2-3 गोष्टी महत्त्वानं करण्यात आलेल्या आहेत. सदर बंदोबस्त जो आहे ते 2 ते 3 लेअरमध्ये करण्यात आलेला आहे. जे प्रेस्किंग आहे आतमध्ये जाण्यासाठी किंवा मग उमेदवार असतील, प्रतिनिधी असतील, यांच्या जवळपास 3 ठिकाणी चेकिंग आहे आणि त्यानंतरच त्यांना आतमध्ये प्रवेश आहे. ज्यांच्याजवळ सदरील आय कार्ड्स वगैरे आहेत त्यांनाच आतमध्ये प्रवेश आहे, इतरांना प्रवेश नाही आहे. त्याच पद्धतीनं वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी जिजामाता चौक आणि चुंगी नाका या 2 ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे. तसेच जो बंदोबस्त आहे तो संपूर्ण शहरामध्ये जे मिश्र वस्ती आहेत त्याच पद्धतीने ज्या संवेदनशील ठिकाणं आहेत, मुख्य चौक आहेत, त्या ठिकाणी सर्व ठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पोलीस बंदोबस्ताच्या जमेची बाजू एक गोष्ट आहे की त्या ठिकाणी सर्व ठिकाणी आम्ही व्हिडिओ शूटिंग आणि ड्रोन कॅमेऱ्याद्वारे त्याचं शूटिंग करणार आहोत, जेणेकरून जर कोणी त्या ठिकाणी जर न्यूसन्स क्रिएट करत असेल तर त्यांच्यावर आम्हाला करडी नजर ठेवता येईल. त्याच पद्धतीने सर्व जे गुन्हेगार पार्श्वभूमीचे जे गुन्हेगार आहेत किंवा ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशा लोकांना आम्ही 163 BNS नुसार नोटीस दिलेले आहेत. त्याच पद्धतीनं जे या ठिकाणी नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने जे बाहेरून लोक येणार आहेत त्यांना सुद्धा आम्ही आवाहन केलं की शांततेचं पालन करावं. किनवट शहराची जी मागील प्रतिमा आहे ती अशाच पद्धतीने आहे की इथं कोणत्या स्वरूपाचे वाद किंवा विवाद होत नाहीत. शांततेपणे मतमोजणी जी आहे ती पार पडावी याच्यासाठी आमच्याकडून जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात आलेले आहेत. किनवट पोलीस ठाण्यामार्फतीने एक DYSP अधिकारी तसेच 2 PI आणि 70 पोलीस अंमलदार, 10 अधिकारी आणि 100 जवळपास होमगार्ड्स या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहे. त्याच पद्धतीने आमच्या दिमतीला SRPF प्लाटून तसेच RCPचा प्लाटून जे आहे ते आमच्या सोबत आहे. आम्ही सदरची जी मतमोजणी आहे त्याकरता या ठिकाणी आम्ही तयारीत आहोत. चांगला बंदोबस्त या ठिकाणी देण्यात आलेला आहे. किनवट शहरामधील जे मतमोजणी उद्याला होणार आहे ते शांततेत व्हावी यासाठी सगळ्या नागरिकांना आम्ही आवाहन करीत आहोत. धन्यवाद.